आयुर्वेदिक उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑप्शन चॅनल सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. ही जी वनस्पती तुम्हाला दिसते आहे याला कडीनिंब किंवा कडीपत्ता असं म्हणतात मराठीमध्ये. याला इंग्लिशमध्ये करी लीव्ज म्हणतात आणि याचं शास्त्रीय नाव आहे मोराया कोयानेगी असं याचं शास्त्रीय नाव आहे. आणि प्रत्येकाच्या आहारामध्ये हा रोज पदार्थ आहे. मंडईमधून आपण रोज कडीपत्ता आणत असतो आणि खात असतो. फक्त ह्याच कडीपत्ता जर आपण शास्त्रशुद्ध पद्धतीनं खाल्ला तर तुमचे बरेचसे आजार जे आहेत ते पूर्णपणे बरे होतात. इतका हा औषधी गुणधर्म असणारा हा कडीपत्ता आहे. याला कडीनिंब म्हणतात. याचे पानं थोडेसे कडवट आणि सुगंधी असतात आणि चवीला खूपच भाजीला कडीपत्ता चव देतो, म्हणून याचा वापर आपण भाजीमध्ये करत असतो. तर जर याची पानं जर आपण रोज 2 पानं जर रोज खाल्ली तर पचनाचे जे विकार आहेत, पचनासंबंधीचे विकार, ते पूर्ण विकार जे आहेत ते निघून जातात. आता याची जे पानं आपण खायची आहेत ती कच्ची खायची आहेत. पानं आपण भाजीमध्ये खातो, त्याचा उपयोग होत नाही. आणि ही पानं आपल्याला उपाशीपोटी खायची आहेत. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला याची 2 पानं चावून खाऊन गिळून घ्यायची आहेत आणि थोडंसं पाणी प्यायचं आहे. जर तुम्ही असं केलं तर तुमचे अपचनाचे जे त्रास आहेत, म्हणजे मळमळ होणे, उलटी होणे, ॲसिडिटी होणे, हे त्रास आपोआप निघून जातात. तसंच ज्या लोकांना मधुमेह होण्याची भीती आहे, म्हणजे मधुमेह होण्याची भीती म्हणजे याच्यासाठी आहे का ज्यांच्या घरामध्ये पूर्वी कोणाला मधुमेह होता, म्हणजे अनुवंशिक आहे मधुमेह. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या नातेवाईकांना कोणाला मधुमेह असेल आणि तुम्हाला वाटत आहे की बाबा मला मधुमेह व्हायला नाही पाहिजे, तर मधुमेह होऊ नये म्हणून त्याचा प्रतिबंधक उपाय म्हणून हा कडीपत्ता आपण वापरू शकतो. कडीपत्त्याचे रोज 3 पानं सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही खाल्ली उपाशीपोटी तर तुम्हाला कधीही मधुमेह होणार नाही. आणि याचा सर्वात महत्त्वाचा आणि अतिशय गुणकारी असा उपाय म्हणजे वजन कमी करण्यासाठी कडीपत्त्याचा अतिशय महत्त्वाचा उपयोग आहे. जर तुम्ही रोज 5 ते 10 पानं खाल्ले आणि त्याच्यावर जर ताक पिले आणि दुपारी कधी जर तुम्हाला भेटेल त्यावेळेस जर ताक पिले, तर तुम्ही जर असं डेली केलं 21 दिवस, सडनली तुम्हाला वजन तुमचं जे आहे ते कमी झालेलं दिसेल आणि बरंचसं वजन तुमचं त्याने कमी होईल. त्याच पद्धतीने मूत्राशयाचा विकार असणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा हा औषधी वनस्पती आहे. ज्यांना मूत्राशयाचा विकार आहे त्या व्यक्तींनी या वनस्पतीची जी मुळं आहेत त्या मुळांचा जर काढा पिलो तर मूत्रपिंडाचे जे विकार आहेत ते पूर्णपणे निघून जातात. या कडीपत्त्याचा किंवा कडीनिंबाचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग असा आहे की केस पांढरे होणे, म्हणजे अकाली केस पांढरे होतात, वय नसताना आपले केस पांढरे होतात, त्यावेळेस हा कडीपत्ता जो आहे तो अतिशय आपल्या कामामध्ये येतो. जर रोज आपण 4-5 पानं कडीपत्त्याची खाल्ली आणि त्याचबरोबर हा कडीपत्ताची जी पानं आहेत ते सावलीमध्ये सुकवायची, उन्हामध्ये त्याला सुकवायचं नाही, सावलीमध्ये सुकवायची, त्याची बारीक बुकटी करायची, पावडर बनवायची आणि ही पावडर जर मेहंदीमध्ये मिक्स करून 50-50% म्हणजे 50% मेहंदी आणि 50% कडीनिंब किंवा कडीपत्त्याचा पाला अशी बनवलेली पावडर, हे दोन्ही मिक्स करून जर आपण एकत्र करून जर डोक्याला लावलं, म्हणजे खायचं पण आहे आणि डोक्याला लावायचं पण आहे, असं जर आपण 21 दिवस केलं तर चमत्कारिकरित्या तुमच्या डोक्यावरची सगळी केस जे आहेत ते काळी व्हायला लागतात, जर तुमचं वय 35 पेक्षा जास्त नसेल तर. त्याच पद्धतीने याच्या पानाचं ऊर्ध्वपातन पद्धतीनं तेल काढलं जातं. त्या पद्धतीने याचं तेल काढलं जातं आणि याच्या तेलामध्ये कोयाजिन नावाचं ग्लुकोसाइड असतं, जे अनेक रोगावर आपल्याला कामामध्ये येतं. आणि बऱ्याच जणांना त्वचारोग सुद्धा झालेला असतो. त्वचारोग सुद्धा याने नेत्रविकारामध्ये सुद्धा या कडीपत्त्याचा पानाचा उपयोग होतो. जर पानाचा रस जो आहे तो आपण डोळ्यामध्ये टाकला तर डोळे चमकदार होतात आणि मोतीबिंदू जे आहे तो होत नाही. त्याच पद्धतीने कडीनिंबाचा पाला जो आहे तो पाला जर आपण खोबरेल तेलामध्ये उकळवला, केसांना लावलं ते तेल, तर आपल्या केसांची वाढ सुद्धा चांगली होते आणि केसांचा कुरळेपणा जो आहे तो सुद्धा कमी होण्यास मदत होते. तर हे असा हा कडीपत्ता रोजच्या आहारामध्ये असणारा कडीपत्ता, पण त्याचा वापर आपल्याला माहीत नसतो.
औषध उपचार आपल्या जवळच असतात पण आपल्याला माहीत नसतात, आपण ते वेगळ्या पद्धतीने खातो. कढीपत्ता आपण रोज खातो पण तो तळून खातो. तर तळून न खाता जर तुम्ही कच्चा खाल्ला तर तुम्हाला हे सर्व फायदे होतील. आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.